तुम्ही काय करता इकडे? काही नाही बा तुमचीच वाट पाहून राहिलो. हा केव्हाचे बसलो आम्ही, म्हटलं कधी येतील पोरं. तुम्ही तिघ झाले हो. काय धम्माल केली माहितीये आम्ही, आजोबा, निवियाजी. हा हा धम्माल धम्माल केली आहे. बाकीचे कुठे आहेत? आहो ते येत आहेत पाठवून. तुम्ही एक काम करा, म्हणजे आम्हाला वरच जायचं, आम्हाला चावी द्या. हा नाही येऊ दे ना. बाबा माझं म्हणणं काय की बाबा सगळ्यांना येऊ दे, एकत्र कुटुंब आहे ना आपलं, एकत्र जेवलेलं बरं असतं. एकत्र जाऊ ना, मस्त मजा येईल ना मग. हा, तुम्ही जेवा आम्ही जेवतो. नको, आम्हाला द्या चावी, आम्ही तिघं जाऊ. द्या चावी द्या. आम्ही आजोबांना नाव सांगणार. हा आणि निव्या आजींना पण. द्या चा. जाऊ दे आता काय करते देतो घे बाबा. गार्गी ताई चल. बाय. ए पोट्टे थांबा ना, बाकीच्या चावी तुम्ही देऊ नाही तर काय करू आता, जे होईल ते होईल. नाही तर ना ते गार्गीला संशय आला असता ना आपल्यावर, मग म्हणून तरी द्यावे लागतं. काय करते एक काम पोट्टी पण आता पोट्टीवर बाकीचे दोघ जण तर आले, सगळे आलेच झालं. बरं झालं असतं ना ते. काय झालं? सगळं काय झालं? कुठे निघालात? काही नाही बा, असंच म्हणजे काय खायला घरात बसून कंटाळा आला होता ना, तर म्हटलं जरा असं चक्कर जरा मार. झालो नंतर. मला जरा तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. ऐका. नाही नको. अरे या, नाही ना. या इकडे या, बसा बसा. अरे या, बाबा. बसा ना, बसा बसा, दोघे बसा बसा. काय झालं बाप्पा? नाही काही नाही, म्हणजे मला जरा बोलायचंय तुमच्याशी. म्हणजे काय, मी पण आता या कुटुंबाचा एक भाग होणार आहे ना. मुलांची आजी व्हायला हो म्हटलं. मुलंही खूप आनंदात आहेत आणि त्यांच्याकडे बघून खरंच मला असं वाटतंय की आजवर जे झालं ते झालं, ते सगळं विसरून तुम्हाला माफ केलं पाहिजे. खरंच म्हणजे आत्ता तुम्हाला कुठेतरी जायचंय ना, तिथे जा तुम्ही, पण लवकर घरी या मात्र परत. परत का? अरे का म्हणून काय विचारताय? आपण सगळ्यांनी एकत्र कुटुंब म्हणून जेवायचंय. मला माहितीये मी जरा थोडी कठोर वागले तुमच्याशी, पण काय आहे ना, त्या निष्पाप जीवाशी तुम्ही जे वागला तर ते मला नाही आवडलं, म्हणून छोटीशी शिक्षा केली तुम्हाला मी. पण मी आता या कुटुंबाचा एक भाग होणार आहे म्हणून तुम्हालाही थोडंसं टेन्शन आलं असेल ना, समजू शकते मी. ना आता काय म्हणजे आलं टेन्शन, काय करतो गरीब. तुम्हाला सांगतो का बाबा ना, आम्ही जाऊ कुठेतरी, राहू कसं तरी. असं कसं? कुठे जाल तुम्ही? काय कराल? हा, मीही विचार केलाय. तुम्ही असं सगळं का वागताय, का वागताय, त्याची कल्पना आहे मला. म्हणजे तुम्हाला नोकरी नाही, स्वतःचं हक्काचं घर नाही, भविष्याची काही तरतूद नाही, आणि म्हणून तुम्ही असे चुकीच्या मार्गाने जाताय. पण किती दिवस असे वडवड फिरत राहाल? एक मिनिट, हे बघा, हे घ्या. अहो घ्या. काय? गावी माझी 1-1.5 एकर जमीन आहे. छान सुपीक जमीन आहे, मस्त मळा आहे, एक छोटस घर आहे. ते सगळं मी तुमच्या नावाने केलंय. तुमच्या नावाने केलंय. आता बघा, तुमच्या पुरतं पुरेसं आहे. छान भाजी पिकवा, शेती करा, आणि या पुढचं आयुष्य सन्मानाने जगा. काय बघताय? आश्चर्य वाटतंय ना? ते पेपर्स खरे आहेत. मी या मुलांची आजी व्हायचं ठरवलं ना, या कुटुंबाचा एक भाग व्हायचं ठरवलं, तर मला तुमच्याबद्दल हे वाटलं. प्रत्येकाला ना आयुष्यात कुठल्या तरी एका टप्प्यावरती स्थैर्य हवं असतं. तुम्ही असे किती दिवस वणवण फिरत राहणार? तुमचंही आता वय झालंय, तुम्हाला एक संधी मिळायला हवी, आणि म्हणून ही जमीन देते तुम्हाला मी. नाही पण ही जमीन विकली आणि हिस्से घेऊन फरार झालो तर मग ते पैसे तुम्हाला किती दिवस पुरणार? मग काय करणार? परत चुकीच्या मार्गाने जाणार? तुम्ही कष्ट करून जगाल तरच तुम्ही सन्मानाचं आयुष्य जगू शकता, आणि म्हणून ही जमीन देते तुम्हाला मी. दादा, किसा. अरे आपलेपणाने एवढं सांगताय तर तुम्ही घ्या ना. आम्ही सुद्धा या वयात नव्यानं आयुष्य सुरू करतोय. तुम्हालाही तो हक्क आहे. हा, एकदा माणूस म्हणून जगून बघा. नाही पण भाऊजी, म्हणजे रागावू नका. एक
प्रश्न विचारू का? तुम्हाला नाही वाटत आम्हाला शिक्षा द्यावी म्हणून? शिक्षा करून काय होणार आहे? शिक्षा केली ना काल तुम्हाला मी. आम्ही परत शिक्षा करणार, तुम्ही परत गुन्हे करणार, आम्ही परत शिक्षा करणार, तुम्ही परत गुन्हे करणार, आणखीन कोडगे बनत जाणार. हे दुष्टचक्र कुठे जर थांबायचं असेल तर तुम्हाला सन्मानाने आयुष्य जगण्याची एक संधी देणं गरजेचं आहे. आपण सगळी माणसं आहोत किशा, देव नाही. अरे चुका या होणारच. पण त्या चुका सुधारायला लागतात आणि पुन्हा आपल्याकडनं ती चूक होणार नाही याची दक्षता घेतली गेली पाहिजे. काय ना, जगण्यासाठी पैसा गरजेचा असतो, पण तुम्ही पैशाला जर स्वतःची गरज बनवून टाकलीत तर स्वतःलाही गमावून बसाल. हवा तर बदल म्हणून एकदा चांगलं वागून बघा. पुन्हा चुकीच्या मार्गाने जावं असं तुम्हाला वाटणारच नाही. अरे हे काय झालं? हे असं काय पळायला झालं? काय झालं? नक्की काहीतरी गडबड करून ठेवली असणार यांनी, पण हीच त्यांची परीक्षेची खरी वेळ आहे. त्यांनी केलेली गडबड जर ते सुधारण्यासाठी म्हणून धावत गेले असतील ना, तर मग त्यांच्यावरती विश्वास ठेवण्यात मी चूक केली नाही असं म्हणावं लागेल आपल्याला. की काय करून ठेवलं असेल यांनी? इयू, किती घाण वास येतोय. मला काय माहित कसला वास येतोय. पण आम्ही गेलो तेव्हा तर असं काहीच वास नव्हता. काम घरात काळोख आहे ना म्हणून काही दिसत नाही. मी लाईट लावतो. अरे थांबा, मी टॉर्च ऑन करते. शी आ. अहो किशा सोबत तुम्ही काय करता? हा पठ्य हो, ऐका, सगळ्यांना घरभर गॅस लिकेज झालाय. हे बटन चालू केलं ना तर आगीचा भडका उडेल. तुम्ही खाली जा. जा जा. आम्ही बाहेर गेलो तर तुमचं काय? तुम्ही पण चला आमच्या सोबत. हो, आम्ही तुमच्याशिवाय नाही जाणार, तुम्ही पण चला. आम्ही बघतो काय करायचं ते. जा जा, हात जोडतो. हे पाय जे काय होईल ना ते आमचं प्रायश्चित्त असेल. आम्ही तयार आहोत ते भोगाले. जा ना माय बाई, जा ना. वा ना. काय झालं? काय झालं? गॅसचा वास येतोय. गॅसचा तो उघडा राहिला का? ते हे काय झालं? तुम्ही सगळे असे का उभे आहात? मला वाटतं गॅसचं बटन उघडं राहिलंय कोणाच्या तरी हातून. एक मिनिट. आपण सगळे घराबाहेर होतो, फक्त हे दोघच घरी होते. खरं सांगा, काय केलं तुम्ही? हे थांब. त्यांच्यावर कशाला बोलतो? ते गॅस जवळ गेले पण नाहीये तुम्ही. मला वाटतं त्या दिवशी सारखं आजही माझ्या हातून गॅसचं बटन चुकून चालू राहिलं असावं. अगं मावशी, आम्ही जेव्हा इथे आलो ना, बटन ऑन करायला गेलो तर किशा मामांनी मला मागे ओढलं. आपण पहिल्यांदा सगळी खिडक्या दारं उघडी टाकूया. कुणीही कुठलंही बटन ऑन करू नका. पंख्याचंही नाही आणि लाईटचंही नाही. गॅसचा वास जाईल. आपण थोडा वेळ बाहेर थांबूया. चला तुम्ही दोघं चला. इरा बाहेर थांबूया. बंद कर दरवाजे उघडा. चला. हो बाबा. काय होऊन राहिलं होते? कॉमेडी आपल्याला ना नरकात पण जागा मिळणार नाही. आज तुम्ही जे काही केलं त्यासाठी तुमचं कौतुक किती करू आणि किती नको असं झालंय मला. मी काय केलं? गॅस तुमच्या हातून सुरू राहिला नव्हता, बरोबर? तुम्ही कसं सांगताय? राधाकिशाची नजरच ते सांगत होती आणि मला गुन्हेगाराची नजर बरोबर ओळखता येते बरं का मिस्टर माजगावकर. तरीही तुम्ही त्यांचा बचाव केला, तेही त्यांच्यावर न चिडता. नाही, मला तेवढा राग आला होता पण मी तो आवरला. का? मला ही माणसाची नजर ओळखता येते, बॅगवाल्या बाई.
यावेळी ना मला राधा आणि किशा यांच्या डोळ्यात अपराधी भाव दिसले, पश्चाताप दिसला, जो मला कायम दिसायला हवा. एकदा तुम्ही चुकीची माफी मागितलीत ना, मग त्याला पुन्हा शिक्षा करणं मला नाही पटत. अगदी बरोबर आहे तुमचं. मग ह्या अशा माणसाला माफ केलंच पाहिजे. माणसं चुकतात, पण जेव्हा त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव होते ना, तेव्हा अशा माणसांना एक संधी मिळणं गरजेचं आहे. तुम्ही त्यांना जमीन दिलीच, मी त्यांना माफी नाही देऊ शकत. तिकडे जाऊन त्या दोघांनी आपलं आयुष्य नव्यानं सुरू केलं, याचं सगळं आलं ना. काय करताय काय? तुमच्यासारखे देव माणसाशी कसं वागलो आम्ही माफ करा. नाही म्हणजे तुम्ही किती वेळा मला माफी दिली, पण आम्ही त्यात चुका करत राहिलो. आम्ही आमचा वाईटपणा नाही सोडला. आता सोडलाय ना. नक्की ना? मंगळसूत्राची शपथ. आता नाही असं वागणार. नाही म्हणजे आतापर्यंत या घराकडे वाकड्या नजरेने पाहिलं. आता अशी चूक नाही करणार ताई. तुम्हाला तुमची चूक कळली हे चांगलंच झालं, पण आज जर काही मोठा अपघात झाला असता तर त्यात तुम्हीच अडकला असतात. आणि ज्या व्यक्तीने तुम्हाला याच्यात अडकवायचा प्रयत्न केलाय ना, ती मात्र नामानिराळी राहिली असती. बरोबर? पण तुम्हाला माहित आहे का हे कोणी केलं ते? तुम्ही लबाड आहात माहितीये मला. लबाडी करून आजूबाजूच्यांकडनं पैसे काढून घेता हे माहितीये मला, पण तुम्ही निर्णावलेले गुन्हेगार नाही आहात. तुम्ही जर तसे असता ना, तर मुलांना वाचवण्यासाठी धावत आलाच नसता. आपल्यात तर दोन प्रकारची माणसं असतात, एक सज्जन आणि एक दुर्जन. आज तुमच्यातल्या सज्जनानी तुमच्यातल्याच दुर्जनाला संपवून टाकलं. आता तुम्ही जा आणि त्या जमिनीवरती छान राहा, शेती करा, कष्ट करा. नाही, आम्हाला जमीन नको, पैसा नको, काय पण नको. भाऊजी खरंच सांगतो, आम्हाला फक्त माफ करा. का रे, तुम्हाला जमीन नकोय? तुमच्यासारखी सोन्यासारखी माणसं आमच्या आयुष्यात आली, आज कशी नाही आमचा. आम्हाला आणखी दुसरं काही नको बापा, काही नको. अरे मग तुम्ही जाणार कुठे? भाऊजी, ताई, आम्हाला नाही पोर आणि बाळ. हा, कायले कुठे अक्कल गेली होती आमची? ही एवढी हाव सुटली कशासाठी, कुणासाठी? तुम्हाला सांगतो का बाबा, तुम्ही फक्त आम्हाला माफ करा. या पोट्यांच्या सुखात ना आम्ही आमचं सुख मानू. झाल म्हणजे अजून तुम्ही माझ्या डोक्यावर नाचणार काय? नाही, मग तुम्ही म्हणत असाल तर मग आम्ही निघून जातो बापा. आम्ही नाही राहत मग इथं, पण आम्हाला तुमची जमीन नको. जमीन नको. अरे मग तुम्ही जाल कुठे? जाऊ ना, कुठे पण जाऊ, जिथे वाट फुटेल तिकडे जाऊ. तुम्हाला सांगतो का बाबा, मेहनतीने कमवून खाऊ, प्रामाणिकपणाची भाकरी खाऊ. हातात आलेली जमीन तुम्ही नाकारलीत म्हणजे तुम्ही पश्चातापाच्या आगीत तावून सुलाखून बाहेर निघाला. आणि तुम्ही आता 100 नंबरी सोनं झालात. आणि अशी सोन्यासारखी माणसं आम्हाला आमच्या जवळ असावी असं वाटतं. आता आपण एकत्र कुटुंब म्हणून राहूया. बाय बाई ताई, किती मोठं मन आहे तुमचं. आता मी तुमच्या लग्नात कसं पदर खोचून काम करतो की नाही पा. हो हो, पण त्याआधी आपल्याला खूप महत्वाचं काम करायचंय. ती व्यक्ती ज्या घराची शत्रू आहे, जी तुमच्या खांद्यावरती बंदूक ठेवून निशाणा साधते ना, तिला चांगली अद्दल घडवायची. कारण जोपर्यंत तिला कायमची शिक्षा होत नाही ना, तोपर्यंत ती अनिश आणि भैरवीला सुखाने जगू देणार नाही. आणि हे काम तुम्ही दोघांनी करायचंय. तुम्ही फक्त सांगा, बघा काय करतो ते. जास्त काहीच करायचं नाहीये. हे बघा, मी तुम्हाला सांगते काय करायचंय.
मॅडम स्वप्ना मॅडम काय झालं? रात्री गॅसचं नॉब ऑन केलं एवढंच सांगितलं कॉलवर. मी रात्रभर वेट करत होते कॉलचा आणि आत्ता आले तुम्ही. हिले म्हणजे कायच तर आम्ही लगेच आलो असतो ना तर लोकांना डाऊट आला असता ना. म्हणजे कोणाला? ते सोसायटीमध्ये लोक आहेत ना ते एक तर आम्ही रात्रभर नव्हतो ना तिथं तर सारे विचारपूस करत होते. फेमस आहोत ना आम्ही तिथं. तर आता लगेच निघालो असतो तर मग शक्कच वाढला असता ना त्याचा. ते सगळे मेले ना? म्हणजे पोट्टे जे आहे बालान बाली ते त्याच्या आजोबाकडे गेले होते तर ते राहिले. असू द्या. ती भैरवी अनिश आणि ती निवेदिता हे माझे मुख्य एनिमीज होते. ते संपले ना? मला ते सांगा आधी. हा तेही संपले आणि ते आमचे भाऊजी अशोक माझगावकर ते गेले. ग्रेट. भैरवीमुळे माझा मोदकांचा बिझनेस गेला होता आणि अनिशने तिच्यामुळे मला धमकी दिली होती. त्या निवेदितामुळे मी जेलमध्ये होते. आता कुठे माझा रिव्हेंज पूर्ण झाल्यासारखं वाटतंय मला. आता तो राजन सुकटनकर पुन्हा माझ्याकडे येईल. माझा बिझनेस नव्याने सुरू होईल आणि मग मी यापेक्षाही मालामाल होईल. पोलीस? अरे साहेब तुम्ही पोलिसांना घेऊन आला तिथे? येस वेट हा, अँड वॉच. वाच. काय वाच? सर जी हे निवेदिता मॅडमने आम्हाला सांगितलं होतं की सगळं रेकॉर्ड करावं तर आम्ही केलं. का बरं? असू द्या. ती भैरवी अनिश आणि ती निवेदिता हे माझे मुख्य एनिमीज होते. ते संपले ना? मला ते सांगा आधी. समजलं त्याला. सपना, यू आर अंडर अरेस्ट. अरे वा. अभिनंदन. यस. मास किलिंगच्या प्रयत्नाच्या आरोपाखाली आम्ही तुम्हाला अटक करतो आणि या वेळेला तुम्हाला जामीन मिळणार नाही याची आम्ही पूर्ण काळजी घेऊ. हो? घेऊन चला तिला. मॅडम या मॅडम या. तू बाजूला. हा. घ्या घेऊन ना. धोका दिलात ना तुम्ही मला. माझ्यासाठी ट्रॅप रचलात तुम्ही. नाही सोडणार नाही मी तुम्हाला. मी सुटून बाहेर येईन आणि या सगळ्या माजगावकरांसोबत तुम्हालाही संपवून टाकेन. ए घेऊन चला तिला. तोंडावर धमकी देते. तोंडावर हा, धमकी धमकी. देते. काय- काय- पोलीस पण आहे ना. माझा पण एक गुन्हा दाखल करा. हे नाही इकडे नाही बघ. बाई, म्हणजे काय काय नाही म्हणजे एवढी मोठी शाने बाप्पा मोबाईल मिळाला पण माहिती. घ्यायचा नाही. भाऊजीने नाही. सांगितलंय आता दुसऱ्याच्या वस्तूला हात नाही लावायचं. पण हे चालेल. हे पियायचं आहे ना. लक्ष द्यावर ऐका. तिला काय वाटलं की वा आम्ही तिचं काम पत्ते करून आलो. नाही नाही, आता ते स्वप्नाच्या तोंडून वधून घ्यायचं होतं ना सगळं. मग निवेदिता ताई काय म्हणत होत्या का बाबा तिचा प्लॅन सक्सेस झाला असं तिला सांगा. आम्ही तसं सांगितलं. हो नाहीतर स्वप्नाचा विश्वास बसला नसता. हो ना बाबू पण ते आपल्याच माणसाले आम्ही संपवलं असं हसत हसत सांगणं म्हणजे ज्वर आलं होतं मला त्रास होत होता. हो पण ते कुठे खरं होतं? आपल्या नाटकातले डायलॉग्स तर होते. नाही नाही सुनबाई म्हणजे होते डायलॉग. कसं आहे सुनबाई की आम्हाला नाही पोरं बाळांना. हो ना. आता इरा ईशान बद्दल असं सांगायचं तर नाही रे. मग आम्ही त्यांना सांगितलं का बाबा ते आजी आजोबांकडे गेले. बरं केलं. तुम्ही जे काही सांगितलं त्यावर त्या स्वप्नाने विश्वास ठेवला आणि आपले सगळे गुन्हे कबूल केले. मुळात आपला डाव सक्सेसफुल झाला. ते सगळ्यात महत्वाचं होतं. हो आणि त्या स्वप्नावर आधी सुद्धा 2-4 केसेस होत्या. आता तर काय तिने आपल्याला एकत्रित मारण्याचा प्रयत्न केला होता. ही सगळ्यात मोठी केस आहे. ती बघ आता आत गेली ना म्हातारी होऊनच बाहेर येईल. बरोबर आहे भाऊ. तुले सांगतो तिला अटक करून घेऊन जातो तिला. मला काय करतो मला तुम्ही फसवलं. मला कोण अटक करता बापा? मी तुम्हाला बघून घेईन. मी बाहेर येईन ना तर तुम्हाला संपवून टाकेन. अरे हट. ते काय संपवते आपल्याला. आता आपलं अख्खं एक कुटुंब आहे. हा. खरंय. आता आपल्या कुटुंबाला कुणाचीच नजर नाही लागणार. पण एक गोष्ट सांगायची राहिली सुनबाई. तुमच्या दोघांची माफी मागायची राहून गेली कड्या. आता भाऊजी निवेदिता ताई आणि आपले पोट्टे त्यांनी माफ केलं ना आम्हाला तर आता तुम्ही पण माफ करा ना. गुन्हाच घडला आमच्या हातून. नवीन नवीन संसार तुमचा त्या संसारात फूट पाडण्याचा प्रयत्न केला. तो बिझनेस
खलास करण्याचा प्रयत्न केला बापा. आम्हाला माफ कर, आम्हाला माफ करा, आम्हाला माफ अरे काय करतोयस तू? बाबांनी माफ केलं ना तुम्हाला, मग झालं तर. आमच्यापेक्षा मोठे आहात तुम्ही वयाने. आमची माफी मागून आम्हाला लाजवू नका. हे बघा, आता यापुढे सगळं चांगलंच होणार. हो, आणि त्याची सुरुवात लग्नानं होईल. आणि पण सगळ्यांनी एकत्र येऊन लग्नाची तयारी करायची. बाकी सगळ्या गोष्टी विसरून जायच्या. येस. मामा मामी तुम्ही आपल्या घरातली मोठी माणसं आहात, त्यामुळे लग्नासाठी जे काही रीतिरिवाज असतील त्याची जबाबदारी तुमची. आणि मुळात आपण सगळ्यांनी जबाबदाऱ्या वाटून घेऊया. त्याची काळजीच करू नको न तू. ते सगळं माझ्याकडे लागलं. हे बाय, घरचे रीतिरिवाज, तोरणापासून देवकापर्यंत, रांगोळीपासून फराळापर्यंत, हळदीपर्यंत सारं मी बघतो. काहीच काळजी करू नको. आणि मी काय करतो, मी पत्रिका छापायला घेतो. मग असा मायना लिहितो ना, असा मायना लिहितो. एकदा वाचला ना, अरे वा मस्त आहे. परत वाचायला बाय, बरोबर. अरे वा मस्त आहे. परत वाचायला, सारखं वाचलं. तुम्हाला पत्रिका लिहितात, त्या आंटीने पत्रिका लिहायला शिकवलं. आता काय सुनबाईच्या पुढ्यात इज्जत काढते का माझी? काही झालं तरी त्या दोघांसाठी आपण हे लग्न अविस्मरणीय करूया. हा हा हा. कसं करूया? ते काय ते बोलले, अविस्मरणीय. मग त्याला खर्च किती येतो?